नर्मदे हर तर हे अनिल यादव जे आहेत तर त्यांचा मुलगा आम्हाला ॲक्च्युली बोलवायला आलेला चहा प्यायसाठी, पण तो काय बोलतो ते आम्हाला कळलं नाही. आम्ही फक्त पाणी प्यायचं म्हणून इकडे आणि थोडा आराम करायचं म्हणून आलेलो होतो. तर महाराजांनी आम्हाला प्रेमाने चहा दिला आणि तिथे महाराज पण बसले. नर्मदे हर महाराज. प्रेमाने चहा दिला. हे बघा यांचं छानसं छोटंसं घर आहे आणि दुसऱ्या नवीन घराचं काम चालू आहे, पण पाणी इथे जास्त मिळत नाही त्यामुळे त्यांचं काम थांबलेलं आहे. आणि या मुलांची शाळा इकडे समोरच आहे. तर त्यांनी प्रेमाने तो चहा पिऊन आता आम्ही पुढच्या मार्गाला मार्गस्थ होत आहोत. चलो महाराज जी, नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. आणि अशा प्रकारे हे ऑब्स्टॅकल आपल्याला पार करून परत पुढे जायचं आहे. बाकीचे परिक्रमावासी पुढे निघून गेलेले आहेत. नर्मदे हर. आणि तो मुलगा सांगत होता स्कूल. आणि बघ यांचं छान असं घर आहे. नर्मदे हर. अंगणवाडी नर्सरी केंद्र कुडोठार हमारा विद्यालय. नर्मदे हर. आपल्याला आता हे दलका गाव लागले आणि नर्मदे हर. आणि डांबरी रोड इथे संपलाय आणि कच्चा रस्ता चालू झालाय. तर असेच रस्ते तुम्हाला लागत राहणार, पक्का कच्चा. नर्मदे हर. ओम नमः शिवाय शंभो. तर एक टोटल आपण 10.5-11 किलोमीटर झाले असतील ना. 10-10.5 किलोमीटर. हो 10-10.5 किलोमीटर झालेत. तर अजून एक 8 ते 9 किलोमीटर. नर्मदे हर. 8 ते 9 किलोमीटर अंतर अजून बाकी आहे दुर्जनपूरला पोचायला. तर बघू आता एक अजून 3-4 किलोमीटर थांबून आपण कुठेतरी नर्मदे हर. नर्मदे हर. 3-4 किलोमीटर चालून कुठेतरी आपण एक रेस्ट करू थोडा वेळ. नर्मदे हर बच्चा पार्टी. स्कूल नहीं गए? आज संडे है, इतवार है आज. अरे भूल गए. कान में क्या हो गया? कुछ नहीं हुआ. तो ये कापूस क्यों डाला है? कपास. अरे यार कपास रुई वही कान. तो कान में काहे डाले हैं? ज़्यादा सुनाई देता है. देखो ती मुलगी सांगते त्याला जास्त ऐकायला येतं ना म्हणून आणि कापूस टाकलाय कानात, तर कमी ऐकायला हवं. अरे बरं तो बघा थोडा रागावलाय. नर्मदे हर. हसतोय आता. चला तिथून समोरून आल्यावर तुम्हाला एक नाला दिसेल. तर उजव्या बाजूला जायचं नाही आहे, डाव्या बाजूने सालेपूर असं 5 किलोमीटर सलेपूर असं लिहिलेलं आहे. तर नाला पार करायचा आहे आणि हा गावचा जो रस्ता आहे ते तुम्हाला अशा मार्किंग असतील. तर त्या रस्त्यावरनं गावाच्या मधून आपल्याला जायचं आहे आणि बोरं खातात बसून. नर्मदे हर. नर्मदे हर. नाही काय ते बोर नाही खात, काहीतरी खाते. आणि घर बघा किती मस्त एकदम. नर्मदे हर मैया. नर्मदे हर. गावात भीषण शांतता आहे. लोक कुठे गायब होतात माहीत नाही इकडची. नर्मदे हर. नर्मदे हर. इथे मंदिर आहे. नर्मदे हर. गावातून आपण पार व्हायचं. नर्मदे हर. मातीचं विटांचं घर. ओम नमः शिवाय शंभो. चढण आहे जरा. नर्मदे हर. आणि गाई मस्त खाऊन आराम करतात. दिसली माणसं थोडी दिसायला लागले. 9 10 नर्मदे हर. हाँ नर्मदे हर. चला या गावात लोक कुठे जातात काय माहीत नाही. यांची जुनी घरं पण आहेत
आणि बाजूला नवीन घरं, मला वाटतं प्रधानमंत्रींच्या काहीतरी योजनेअंतर्गत ती घरं बांधली गेलेली आहेत. पण सुंदर घरं बांधली आहेत, कॉन्क्रीटची पक्की घरं. अरे बापरे, इथं डोळा बघा, एक काळा आहे आणि दुसरा बघा कसा आहे, व्हाईट. ऑसम. मध्ये घर, कार्यालय, ग्रामपंचायत, जिल्हा सिवनी आहे. आणि घनसोर म्हणजे घनसोर गाव, नर्मदे हर मैया. हां हां, दलका सॉरी, घनसोर काहीतरी वेगळं होतं. नर्मदे हर, हे घर बघा किती सुंदर आहे. दलका गाव आहे. गणपती बाप्पा मोरया. हे बघ, गणपती बाप्पा मोरया करता. आणि कोकुरींची पिल्लं आहेत बघा, कोकरू आहे, कोकुरींची पिल्लं नाही, बकरीची पिल्लं आहे. नर्मदे हर हे बघा, आणि खूप मस्ती करतात. हे बघा, चला. आणि बघा कोंबडी आणि कोंबडीची पिल्लं सगळं दाखवतो तुम्हाला. पिल्ल किधर आहे नर्मदे हरवाला? नर्मदे हर मैया, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. बघा छोटीची मुलं, नर्मदे हर. हा, गाव मागे गेलं. हे बघा, तुम्हाला एक छोटंसं इथे घर वगैरे दिसेल. आणि परत डोंगराळ भाग चालू झाला आहे, जंगल म्हणा थोडंफार असेल. आता बघूया किती आहे ते घरमध्ये. बघा तिथं पण केवढी चढण आहे. ऊन बघा, सूर्य भगवान तळपतात आहे. आणि 11:30 झालेले आहेत ऑलमोस्ट. चला चला. बस शेतातलं काय म्हणतात ना, मच्छांसारखं बनवलं आहे सुंदर असं. आणि ते बघा, लहान मुलगी त्याच्यात, मुलगी की मुलगा आराम करते. नर्मदे हर. हे बघा, नर्मदे हर. आणि घर पण बघा, गोठा आहे की घर आहे माहीत नाही. नर्मदे हर. बाजूला डोंगर आहे, डोंगराच्या बाजूने हा मार्ग आहे. आणि बुलबुल पक्षाचा आवाज येतोय, ते बघा आवाज करत आहे. 4-5 दिवसाचं पिल्लू आहे ते. नर्मदे हर. आणि जरा 2 सेकंद झाले की म्हातारा 50 फूट पुढे. नर्मदे हर. परत चढाव आहे. नर्मदे हर. चढणच आहे पुढे आता, हे बघा. आणि चढताना बोलायला गेलं की दम लागतो, असा लागत नाही, बोलायला गेलं दम लागतो. नर्मदे हर. शॉर्टकट रस्ते असेच असतात. नर्मदे हर. बाईकचा आवाज येतो म्हणजे पुढे रोड लागलेला असणार आपल्याला. नर्मदे. आधीचे कोणतरी परिक्रमावासी इथून गेलेले असणार, कारण शूटचे मार्किंग दिसत होते. नर्मदे हर महाराज जी, नर्मदे हर. तर तुम्हाला मध्ये मध्ये नर्मदे हर अशी गावची लोक तुम्हाला मध्ये मध्ये भेटतील. घरं पण आहेत. आणि बघा रस्ता कसा आहे, समोरच जायचं वाटतं आपल्याला. आय थिंक सो.
आता उतरण आलं म्हणजे उतार आला. नर्मदे हर. ऊन एकदम रखरखीत झाला का वाटतं. थोडं चटके लागायला लागलेले आहेत. तर आपल्याला समोर नाही उजव्या बाजूला रोड जातोय तिकडे जायचं आहे. हे बघा उजव्या बाजूने रोड जातोय पण विचारूया पुढे. आणि इथे भरपूर मार्ग आहेत बघा. राईट लेफ्ट सगळीकडे. समोर पण गेलं आहे इकडे पण गेलं आहे. कोणाला तरी विचारायला लागेल आपल्याला. एखादा बाईकवाले वगैरे त्यांना विचारायला हवं होतं. मला वाटतं हाच मार्ग जो डोंगरात जातो तिकडेच आपल्याला जायचं आहे बहुतेक. डाव्या बाजूला तो डोंगर उतरूनच जायचं आहे. नर्मदे हर. इकडून आम्ही पास होत होतो. इकडे एक मस्त शेड होती अशी वन विभागाची असेल. तर इकडे आम्ही आलो. मस्त सावली होती तर सावलीमध्ये बसलो. नर्मदे हर वास्तुदेवता. नर्मदे हर. प्रणाम. नर्मदे हर. तर आम्ही इकडे आलो. एक मिनिट बंद करूया. करतात बंद. असाच गेट होता. हे बघा आम्ही इकडून आलो आणि शेड होती. आणि काल त्या माऊलीने आपल्याला जी चपाती भाजी केलेली होती आणि लोणचं होतं आणि मिरची होती ती काल आपण तिने सांगितलेलं उद्या तुम्ही नाश्त्यामध्ये करा. आपण ती ठेवून दिलेली होती बॅगेमध्ये. तर मस्त बघा तर ह्या घरामध्ये बसून निवांतपणे चपाती भाजी लोणचं आणि मिरची म्हणजे प्रॉपर भोजन नाही पण भोजनच समजा त्याला. भोजन प्रसादीच समजा मैयाची. काल मैयाने आपली ही पण व्यवस्था करून दिली आणि बसून मस्त खाली. नंतर हे दुसरे बाबाजी आले ते बसले. आमच्याबरोबरचे ते MP वाले आहेत ती लोक पण आले ते बसले. म्हणजे आमचं भोजन पण झालं तसं आराम पण झाला. आणि आता आम्ही पुढच्या मार्गाला मार्गस्थ झालेलो आहोत. आणि ते लोक पुढे पळालेत. आम्ही त्यांना 1-1.5 किलोमीटर आमच्या मागे होते. तेवढं म्हणजे जवळजवळ अर्धा तासाचा रेस्ट झालेला आहे आमचा. तर आता काय 6 किलोमीटर जायचं आहे. जंगल मार्ग जास्त मोठा नसेल. मगाशी गाड्यांचा आवाज येत होता म्हणजे पुढे आपल्याला रस्ता लागणार आहे. नर्मदे हर. चला ठीक आहे. नर्मदे हर. आता आपण सालेपाणी गाव आहे त्याच्यामध्ये नर्मदे हर. आप क्या माही बेचते हो? माही रहते तो पी लेते थोडं. सालेपाणी जे गाव आहे त्याच्यातनं आपण जात आहोत. नर्मदे हर. पेरू बघा भरपूर लागले झाडाला. ते मही खूप चांगलं मिळतं. घट्ट असतं एकदम. कारण त्यात म्हणजे त्यांचं जे ताक असतं. नर्मदे हर. नर्मदे हर. पानी लेके खड़े हो? दूध आहे. अच्छा दूध. आणि ते दही असतं. दह्यापासून घुसून लोणी काढतात आणि त्याचं तूप कढवतात. आणि जे उरतं ते ॲक्च्युली मही असतं म्हणजे ताक असतं. आपल्याकडे जे ताक ते मलाईपासून जे बनवतात ते पातळ असतं आणि एकदम प्रॉपर घट्ट ताक असतं. ॲक्च्युली काल जिकडे आम्ही राहिलेलो त्यांच्याकडे पण मही रेडी असणार पण सकाळी विसरलो. नाही तर एक कमंडलू भरून ते ताक घेतलं असतं. तर आता दुपारी वगैरे प्यायला खूप मजा आली असते किंवा मध्ये मध्ये बसून प्यायला पण मजा आली असती. पोटाला गारवा पण झाला असता आणि त्याचा आनंदच वेगळा असतो. इकडचं जे ताक पिण्याचा आनंद खूप वेगळा आहे. नर्मदे हर. ओम नमः शिवाय. शंभो हर महादेव. डोंगर एकदम छान मस्त. आणि परिक्रमावासी बाबा पुढे चाललेत. मागे वळून बघतात आपण आलो की नाही. नर्मदे हर. हा ब्रिज लागलेला आहे छोटासा. पहाडी नदी आहे. फुलपाखरू पण मस्त बागडत आहेत. हे बघा
गेलं इकडे हा बघा छान असं नर्मदे हर. ह्या पहाडी नद्या लगेच सुकून जातात, फक्त पावसाळ्यातच वाहतात तुडुंब भरून. किती वाजलेत माहीत नाही, 12 साडेबारा तर नक्की झाले असते. थोडंसं पाणी साठलेलं आहे. ते झरा बिरा असला तर त्यातलं पाणी येत असेल, कारण ते कुठला सोर्स दिसत नाही पाण्याचा. नर्मदे हर.